जय महाराष्ट्र. मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेम विशेष मध्ये आज पुन्हा एकदा इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाबाबत विस्ताराने तुम्हाला काही माहिती देणार आहोत. यात भारताची नेमकी या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका आहे, भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये काय भूमिका मांडली ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधला संघर्ष चिघळत असताना भारताने रविवारी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं. पॅलेस्टाईनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा असून दुहेरी राष्ट्राच्या सिद्धांतानुसार तोडगा काढला पाहिजे असंही भारताने बैठकीत स्पष्ट केलं. यासोबत सकारात्मक काही बातम्या. नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातील भोसी गाव कोरोनामुक्त झालाय. या गावात 119 जण आधी कोरोना बाधित झाले होते, मात्र शेतावरच त्यांची राहण्याची व्यवस्था करून सर्वांना उपचार दिले गेले. सुरुवात करूया जेम विशेषला. इस्रायलचं लष्कर आणि हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आलाय. तसा इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा संघर्ष मागील अनेक वर्षांपासून चालत आलाय. मात्र सोमवारपासून जुन्या जेरुसलेम शहराजवळ दोन्ही बाजूनी हल्ले केले जात आहेत. ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम लोकांसाठी महत्त्वाचं धार्मिक स्थळ असणाऱ्या या जेरुसलेम ठिकाणाला आता जवळजवळ युद्धभूमीचं स्वरूप आलंय. मध्य पूर्व आशियामध्ये उफाळून आलेल्या या संघर्षामागे काही तात्कालिक कारणही आहेत. सोमवारपासून हमासनं इस्रायलवर 1600हून अधिक रॉकेट डागल्याचा आरोप इस्रायलच्या लष्करानं केलाय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2 बैठका इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाबाबत नुकत्याच झाल्या. त्यानंतर भारताचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रतिनिधित्व करणारे गुरुमूर्ती यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना स्पष्ट म्हटलंय की नागरी वस्तीवर हल्ले निंदनीय आहेत. यात भारतीय नागरिकांचा बळी जाणं हे देशासाठी कमालीचं दुःखदायक आहे. The indiscriminate rocket firings from Gaza targeting the civilian population in Israel, which we condemn, and the retaliatory strikes into Gaza have caused immense suffering and resulted in deaths, including women and children. India has also lost one of her nationals living in Israel in this rocket fire, a caregiver in Ashkelon. We deeply mourn her demise, along with all other civilians who have lost their lives in the current cycle of violence. भारतानं वादग्रस्त भागातील हिंसाचाराची निंदा करत इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांनाही आपापल्या भूमिका सौम्य कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. We reiterate our strong condemnation of all acts of violence, provocation, incitement, and destruction. Immediate de-escalation is the need of the hour, so as to arrest any further slide towards the brink. We urge both sides to show extreme restraint, desist from actions that exacerbate tensions, and refrain from attempts to unilaterally change the existing status quo, including in East Jerusalem and its neighborhood. We support the diplomatic efforts of the Quartet and other members of the international community, the countries in the region in particular, to calm the situation and put an end to the ongoing violence and seek to achieve durable peace. These incidents have once again underscored the need for immediate resumption of dialogue between Israel and Palestinian authorities. The absence of direct and meaningful negotiations between the parties is widening the trust deficit between the parties. This will only increase the chances for similar escalation in the future. इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये संघर्ष चिघळत असताना भारताने रविवारी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं.
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानं पॅलेस्टाईनला पाठिंबा व्यक्त करताना सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध नोंदवलाय। भारतानं दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या हिंसाचाराचाही निषेध केलाय। पॅलेस्टाईनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा असून दुहेरी राष्ट्राच्या सिद्धांतानुसार तोडगा काढला पाहिजे असंही भारतानं स्पष्ट केलं। या संदर्भात भारताची नेमकी भूमिका काय आहे आपण विस्तारानं पाहूया। पॅलेस्टाईनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा। संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाठिंबा। दुहेरी राष्ट्राच्या सिद्धांतानुसार तोडगा काढण्याची गरज असल्याचं भारताचं मत आहे। भारताचे प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी भूमिका बैठकीमध्ये स्पष्ट केली। इस्रायल पॅलेस्टाईनच्या संघर्षावर चर्चा सुरू झाली आहे आणि या बैठकीतच या संघर्षावर चर्चा झाली। संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली। भारतानं सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध नोंदवलाय। दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे भारताचे आवाहन आहे। दोन्ही देशांनी तातडीनं तणाव कमी करावा अशी भारताची भूमिका आहे। तणाव कमी करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी अशी मागणी भारतानं केली आहे। एकतर्फी बदल करण्याचे प्रयत्न होता कामा नये हे अत्यंत महत्त्वाचं भारताचं मत आहे। याचं कारण असं आहे की जेरुसलेम पूर्व आणि त्याच्या जवळपासच्या परिसरातील बदल करण्याचे प्रयत्न हे झाले आहेत आणि या पार्श्वभूमीवर भारतानं आपलं मत व्यक्त केलं आहे की एकतर्फी कोणतेही बदल जागेत होऊ नये। चर्चेसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यावर भर देण्याची गरज भारतानं व्यक्त केली। अशा सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असेल असं भारतानं जागतिक पातळीवरच्या या बैठकीत ठामपणे म्हटलेलं आहे। भारतानं पॅलेस्टाईन आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध तर केलाच, पण पॅलेस्टाईनमध्ये आणखी हमास नावाची एक दहशतवादी संघटना आहे जी पॅलेस्टाईन या राष्ट्रासाठी काम करते। पण हमासच्या दहशतवादी कारवायांना भारताचा पाठिंबा नाही, तो पाठिंबा आहे पॅलेस्टाईनला। पॅलेस्टाईनचे प्रमुख यासेर अराफात यांच्या काळातही भारताचे आणि यासेर अराफात यांचे संबंध अत्यंत चांगले होते, सौहार्दाचे होते। म्हणून भारतानं आपल्या भूमिकेत अजिबात बदल केलेला नाही। भारतानं पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे, मात्र पॅलेस्टाईन ज्या मागण्यांसाठी वारंवार जगाकडे बघते त्यात भारतानं किमान पॅलेस्टाईनचं समाधान केलंय आणि ठामपणे आपलं मत संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीत मांडलंय। पण मात्र हमासमुळे जगामध्ये हा संघर्ष आणखी चर्चेत आला आणि हमासचा प्रमुख कोण आहे, हमास ही संघटना नेमकं काय करते, हमासच्या मागण्या काय आहेत, कारण इस्रायल सुद्धा हमासवरती हल्ले करते। हमासचे अनेक त्यांनी तळ उद्ध्वस्त केली आहे। गाझावर हमासचा ताबा आहे। जेरुसलेम मधल्या अल अक्सा मशिदीचं आपण इस्रायली आक्रमकपणा आणि दहशतवादापासून संरक्षण करायचा प्रयत्न करत असल्याचं हमासनं म्हटलंय। हमास या कट्टरतावादी गटानं गेल्या काही वर्षात पहिल्यांदा जेरुसलेमच्या दिशेनं रॉकेट्स डागत मर्यादेचं उल्लंघन केलं असल्याचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दावा केला। इस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता आणि संपूर्ण शहर आपल्या मालकीचं असल्याचा त्यांचा दावा आहे। पण बहुतांश देशांना हा दावा अजिबात मान्य नाही। दुसरीकडे पॅलेस्टिनी लोक स्वतंत्र देशाची आशा करत असून ईस्ट जेरुसलेम ही त्या देशाची राजधानी असेल असं त्यांना वाटतंय। या संदर्भातली आणखी माहिती आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया। हमास एक पॅलेस्टाईन राजकीय संस्था आणि दहशतवादी गट म्हणून ओळखला जातो। 1987 मध्ये इस्रायलच्या स्थापनेपासून हमासनं युद्ध पुकारलंय। रॉकेट हल्ले आणि आत्मघाती हल्ल्याद्वारे इस्रायलला लक्ष्य केलं। इस्रायलचा भाग पॅलेस्टाईन राज्यात आणण्याचा त्यांचा मुख्य उद्देश आहे।
हमासकडून पॅलेस्टाईन प्राधिकरणापासून स्वतंत्रपणे गाझा पट्टी नियंत्रित केली जाते। या दहशतवादी संघटनेच्या सनदातच इस्रायलच्या विध्वंसाचा उल्लेख आहे। हमासकडे गाझा सरकारची सूत्र आहेत। वेस्ट बँक आणि गाझावरील हमासची पकड ही मजबूत आहे आणि तीच त्यांची बलस्थान आहे। हमासनं 1990 ते 2000 दरम्यान इस्रायलवर आत्मघातकी हल्ले केले, त्याला इस्रायलनं सुद्धा वेळोवेळी प्रत्युत्तर दिलं। पॅलेस्टाईन प्राधिकरणानं इस्रायल बरोबर केलेला करार हा अमान्य केलाय आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि हमास यांच्यात तणाव त्यामुळेच वाढीस लागलाय। हमासचा इस्रायलला एक देश म्हणून मान्यता देण्यास पूर्णपणे विरोध आहे। 2008 मध्ये दोघांमध्ये शांतता करारही झाला। हा शांतता करार बराच काळ टिकला नाही। भारतानं इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुसंवादाची गरज अधोरेखित करतानाच पॅलेस्टाईनच्या न्याय मागणीला भारतानं समर्थन व्यक्त केलंय। And other members of the international community, the countries in the region in particular, to calm the situation and put an end to the ongoing violence and seek to achieve durable peace. These incidents have once again underscored the need for immediate resumption of dialogue between Israel and Palestinian authorities. The absence of direct and meaningful negotiations between the parties is widening the trust deficit between the parties. This will only increase the chances for similar escalation in the future. भारतानं या संदर्भातली आपली भूमिका अत्यंत सुस्पष्ट अशी केली आहे। भारतानं या संघर्षावर आपलं मतही व्यक्त केलं आणि ठोस भूमिका घेतली आहे। We believe that every effort should be made to create conducive conditions for resumption of talks between Israel and Palestine. In conclusion, I reiterate India's strong support to the just Palestinian cause and its unwavering commitment to the two-state solution. वेळ झाली आहे एक छोट्या ब्रेकचे, कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्रचा विशेष कार्यक्रम जयम विशेष।